ॲट अ पॉइंट ऑफ टाइम यू विल नॉट बी एबल टू प्लीज एव्हरीबडी. लाईक दे से, यू आर नॉट अ पिझ्झा. प्रत्येक सिच्युएशनमध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा असू शकतो की जोपर्यंत तुला माहित नाहीये ना तू काय करू शकतेस तोपर्यंत तू हिटेस. ज्या दिवशी तुला कळेल ना तू काय आहेस ते, त्या दिवशी प्रॉब्लेम होणार आहे. मला राग आला तरी मी रडते, मला वाईट वाटलं तरी मी रडते. सो माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं की राग आला तर तू रडतेस का, काय झालंय. कोणीतरी आई नसेल तर कोणीतरी सगळ्यांच्या आयुष्यात असं हवं असं मला नेहमी वाटतं. बिकॉज इट जस्ट मेक्स यू क्रॉस माउंटेन्स लाईक एनिथिंग. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येत असतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे जिनं खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या आयुष्याची जय केली आहे. मी बोलतेय अभिनेत्री श्रेया बुगडेबद्दल. श्रेया, खूप खूप स्वागत आहे तुझं प्लॅनेट मराठीमध्ये. थँक्यू जयंती. सो गुड टू सी यू आफ्टर सो लॉंग. तुझी खरं तर आम्हाला खूप सवय होती सारखी सारखी भेटायची, पण आता तू खूप दुर्मिळ झाली तू दिसत नाही. सो इट्स सो गुड टू सी यू. बघ, म्हणूनच खरं तर ऍक्च्युली तुझ्या या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि म्हणून मी ठरवलं की आयुष्याची जय करायचंय, कारण श्रेया आपल्याला इकडे पाहिजे आणि आपली भेट झाली नाहीये. त्यामुळे या निमित्तानं का होईना आपली भेट तर होईल. ॲब्सोल्युटली. श्रेया, आपल्या शोचं नावच आहे आयुष्याची जय, आणि अगदी सुरुवातीला मला तुला हा प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे तुझ्या आयुष्याची जय मोमेंट मला जाणून घ्यायची आहे. खरं तर खूप आल्या, कारण का आता हे करतच खूप वर्ष झाली, राईट. आणि मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक मोमेंट येते, पण तेव्हा आपल्याला रिअलाईज होत नाही की ती खरी तर आपल्या आयुष्याची जय मोमेंट असते. पण आपण ते स्ट्रगल, ते सगळे अडथळे क्रॉस करून निघून जातो आणि नंतर मग काही वर्षांनी आपल्याला रिअलाईज होतो, हो यार तेव्हा आपण कसं केलं असेल ते. मला वाटतं की माझा स्ट्रगल आय थिंक थोडासा जास्त होता. आयुष्याची जय मोमेंट्स कदाचित खूप आल्या असतील, कारण का मी सुरुवात माझ्या ह्या करिअरला किंवा आयुष्यालाच सुरुवात आपण म्हणतो जगण्याला ती खूप लवकर केली. मी 8 वर्षाची होते जेव्हा पहिल्यांदा मी ह्या इंडस्ट्रीत पाऊल टाकलं. बट आय स्टील फील की एखादा इन्सिडेंट असा असतो ना की तो तुमच्यामध्ये राहून जातो, की तिथे कुठेतरी तुम्ही कच खात असता, तुमचं मन तुम्हाला एक सांगत असतं आणि करायचं तुम्हाला वेगळं असतं. तर आत्ता आठवणीतली, जसं तुला म्हटलं तसं आल्या खूप असतील, पण आता माझ्या लक्षात येत नाही. पण आठवणीतली एक रिसेंट काळातली, गेल्या 8-10 वर्षातली म्हणशील तर हवा येऊ द्यात सुरू असताना सुरुवातीच्या काळामध्ये एक पॉईंट असा आला की मला असं वाटलं की मला जे करायचं आहे ना ते मला इथे करता येत नाहीये. और रादर आय वॉज नॉट एबल टू फाइंड माय स्पेस तिथे, कारण का ते सगळेच इतके दिग्गज आणि त्यांच्या कामामध्ये ते वाघ होते, सगळे मुरलेले होते. आणि मी जस्ट नवीन त्यांच्यात कुठेतरी घुसून काहीतरी आय वॉज ट्राईंग टू फाइंड माय स्पेस. एक रात्र अशी होती की तेव्हा मला असं वाटलं की मला ते मिळत नाहीये जे करायचं आहे ते. आणि मी गाडीत बसले आणि मी खूप रडले आणि मी आईला फोन केला आणि मी तिला सांगितलं की मला ते नाही मिळत आहे, मला जे हवं आहे ते. असं आपल्याला, आणि ॲक्टर म्हणून आपण कायम इतके भुकेलेले असतो की ती जर भूक भागली नाही तर आपल्याला असं वाटतं की नाही यार ये नाही हो रहा आहे, आणि ते तुम्हाला झोपू देत नाही, काहीच करू देत नाही, अस्वस्थ करून टाकतं. तसा मी तिला फोन केला की मम्मा हे नाही म्हणते मला वगैरे असं. तर ती म्हणाली की नाही आपण अजून जरा तग धरूया, तू अशी तू कधीच खाल्लेली नाही आहेस, आणि जर हे तुझ्या आयुष्यात आलंय तर ते डेफिनेटली एका कारणासाठी आलंय. सो वेट, थांब, आपण बघूया काय होतंय ते. ऑब्व्हियसली जसं आपण सगळेच आयांचं ऐकतो तसं मी ऐकलं, अँड हिअर वी आर टुडे. तर मला असं वाटतं की ती एक मोमेंट जी होती की ती माझी आयुष्याची जय मोमेंट होती. जर तिथे मी कच खाल्ली असती तर आज आपण इथे नसतो. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी म्हटलं की तू प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन खरं तर स्वतःला सिद्ध केलंय. म्हणजे हवा येऊ द्यासारखा शो, जिथे एकीकडे भाऊ कदम आहे, सागर कारंडे आहे, एकीकडे निलेश साबळे आहे, आणि या सगळ्यांमध्ये तुला रमून स्वतःला सिद्ध करायचं. आणि म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड्स किंवा आपल्या सोसायटीची एक जी मेंटॅलिटी आहे की जिथे जर कॉमेडी करायचीच असेल, ती एका बाईला करायची असेल तर मग तिची शरीरयष्टी वेगळी असायला पाहिजे, ती दिसायला वेगळी असायला पाहिजे, जिला बघून हसायला येईल. ह्या सगळ्या गोष्टींना तू कुठेतरी एक ब्रेक दिलेला आहेस, आणि श्रेया या सगळ्यांमधनं स्टँड आउट झालेली आहे. मला खरं तर तुझ्या या संपूर्ण अनुभवाविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगायचं तर मी कुठलेही स्टिरियोटाइप्स ब्रेक करायला म्हणून गेले नव्हते. कार्यक्रम तसे आले, जसं फू बाय फू साठी मला विचारलं गेलं आणि अर्थातच चॅनलमध्ये
माझं काम बघितलेली लोक होती ऑब्व्हियसली, त्यांना कुठेतरी वाटत होतं की मे बी दॅट साईड इज हिडन आणि ते आलेलं नाहीये बाहेर. कारण का त्याच्या आधी मी कुठेच कधीच कॉमेडी, इनफॅक्ट फू बाय फू माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हाच मी झी मराठीवरती तू तिथे मी नावाची एक मालिका करत होते, ज्याचंच माझं कॅरेक्टर एकदम वेगळं होतं. ती अत्यंत अशी पीडित बाई आणि जी म्हणजे मिलिंद शिंदे तिचा नवरा होता आणि खूपच म्हणजे सतत रडते, तिच्यावरती जाच होतोय वगैरे, असं माझं कॅरेक्टर होतं. त्यातून त्यांनी मला फूबाई फूसाठी विचारणा केली इज बिकॉज समवेअर दे फेल्ट की इसके अंदर और कुछ है, जे खरोखर माझ्यात होतं. मला खूप वर्ष एक कॉमेडी शो करायचा होता, लाईक लिटरली. आणि माझ्या आई बाबांना पण असं वाटायचं की बाकी सगळं तू करतेस छान आहे, पण एक तुला कॉमेडी कॅरेक्टर मिळालं पाहिजे. इनहेरंटली आयुष्यात आपल्यात खूप किडे असल्यामुळे त्यांना ते जाणवत होतं की काहीतरी हिच्यात ती एक फ्लेअर आहे म्हणून. आणि फूबाई फू जेव्हा आलं तेव्हा मला खूप मज्जा आली. नंतर असं झालं की एक सेकंड नाही, इज बिकॉज त्याच्यात इतके सगळे लोक होते. अगं म्हणजे कॉमेडी नेम इट, आणि ती लोक त्या शो मध्ये होती की कॉमेडी ज्यांच्या नावाने ओळखली जाते ती सगळी लोक त्या शो मध्ये होती. आणि सो दॅट हॅपेंड. पण तरी मी म्हणलं की चलो करते तेच ते असं म्हणून करूया आणि मग बघूया जे होईल ते, असं करून ते घेतलं. अँड इट काइंड ऑफ स्टार्टेड वर्किंग. सुरुवातीला तर ऑब्व्हियसली प्रचंड दडपण, हे मला येत नाहीये, आता मी कशीच टिकून राहू वगैरे, हे सगळं तर बॅक ऑफ द माइंड होतं. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन जयंती, की ते इंटेन्शनली कधी केलं गेलं नाही. माझ्या एकंदर असण्यातनं दिसण्यातनं ज्या गोष्टी होत्या त्या खूप नॉर्मल होत्या, पण सिच्युएशनमधनं गोष्टी घडत गेल्या आणि लोकांनी मुळात ते ऍक्सेप्ट केलं की एक नॉर्मल दिसणारी मुलगी आणि ती तिचं काम करते, सिच्युएशन्समधनं गोष्टी होतात आणि हळूहळू मग टायमिंग सापडत गेलं, हळूहळू मला माझ्या गोष्टी सापडत गेल्या. आणि मग त्या गोष्टींवरती मी काम करून स्वतःचं USP काय आहे अजून सुद्धा बऱ्याचदा मला माहित नाही की ते काय आहे. ते कुशल पत्रिके नेहमी एक वाक्य बोलतो, तो म्हणा की जोपर्यंत तुला माहित नाहीये ना तू काय करू शकतेस तोपर्यंत तू हिट आहेस. ज्या दिवशी तुला कळेल ना तू काय आहेस ते, त्या दिवशी प्रॉब्लेम होणार आहे. सो आय थिंक मी अजूनही ते तसंच करते. पण हे लोकांचं कौतुक आहे ह्याच्यामध्ये, मी हे सगळं क्रेडिट त्यांना देते की त्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी असून सुद्धा त्यांनी मला तसं ऍक्सेप्ट केलं आणि त्याला एक नवीन चेहरा मिळाला असं आपण. करेक्ट. तुझ्यातली ती क्वालिटी आहे की तू नेहमीच खुश असतेस, आनंदी असतेस. पण खरंच रिअल लाईफमध्ये असं असतं का? कारण लोकांना सवय असते जज करायची की जे कॉमेडी आर्टिस्ट आहेत किंवा जे लोकांना हसवतात ते रिअल लाईफमध्येही तसेच असतात. तर असं खरंच असतं का? हा प्रश्न जयंती परसे माझ्यासाठी नाही. मला असं वाटतं की एखाद्या सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये काम करणारा एखादा विलन असेल किंवा त्याची एक क्रिमिनलची भूमिका आहे, डॉनची आहे, काही रेपिस्ट आहे किंवा काय आहे, गँगस्टर आहे, तर ही लोकंसुद्धा ते आता आपल्याकडे काही ॲक्टर्स आहेत की ते इतक्या लिलया ती भूमिका पार पाडतात की आपल्याला असं वाटतं की बस ही जस्ट केम थ्रू ॲज दॅट पर्सन. आपल्याला सतत त्याचा राग यायला लागला, त्याची चिड यायला लागली, त्याची भीती वाटायला लागली. यु नो, खऱ्या आयुष्यामध्ये ते लोक तशी नाही आहेत. दे रिअली रिअली नाईस पीपल विथ वॉर्म हार्ट्स, विथ अ फॅमिली अँड किड्स अँड ऑल ऑफ दॅट. मला वाटतं की कॉमेडीच्या बाबतीत पण तेच लागू होतं. जस्ट बिकॉज एखादी व्यक्ती तुम्हाला टी व्हीवरती जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा सातत्याने हसवते किंवा एक हॅपी आणि चेअरफुल अशी वाटते, डझंट मीन ती की खऱ्या आयुष्यात ती कायम घरी एक जोक सांगून काहीतरी सकाळी घरच्या लोकांना हसवते. इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे मित्रमैत्रिणींमध्ये गेलो म्हणजे चला आता ही येणार ना मस्त आता शो लागणार वगैरे, असं नसतं. रादर त्या ग्रुपमध्ये खूप वेगळी लोक असतात जी हे काम करतात. यु नो, आपल्या मित्रमैत्रिणी या सोशल सर्कलमध्ये खूप वेगळी लोक असतात की ज्यांचं टायमिंग अप्रतिम आहे. दे आर ग्रेट ॲट स्टोरी टेलिंग आणि त्यांनी किस्से सांगायला सुरुवात केली की दे आर द लाईफ ऑफ द पार्टी. आपण तिथे नॉर्मल असतो, वी आर द ऑडियन्स दॅट टाइम. सो ही एक थोडीशी मिथ आहे असं मला वाटतं. ऑल्सो देर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स बिहाइंड दिस की कॉमेडी करतात, आनंदी असतात, लोकांना हसवतात म्हणून खऱ्या आयुष्यात पण ते सारखे तसेच असतात. ते तसेच असले मग लोकांच्या आणि ती त्यांची चूक नाही आहे कारण की ते इतकी वर्ष ते बघत आले आहेत. पण फ्रँकली इट्स नॉट लाईक दॅट. आणि फ्रँकली तुला सांगते जयंती दॅट इट रिअली टेक्स अ टोल ऑन युअर सेल्फ की कॅन यू बी युअर सेल्फ? कॅन यू जस्ट लुक डल वन डे अँड सी की नाही मी आज अशीच दिसणार आहे, मला आज काहीच नाही करायचं आहे. मी आय कांट. लाईक आता मला जयंतीनी आयुष्याची जयसाठी बोलवलं आहे तर इवन इफ मला आतून कसंही वाटत असलं तरी आय हॅव टू पुट अ बेस्ट फेस, जायचं आहे मनाच्या.
पण आता इथेच मी हे सांगते की कधी कधी असं होतं की आय जस्ट डोंट वॉन्ट टू गेट आउट ऑफ माय बेड अँड इट्स नॉर्मल राईट. जसं तुला वाटतं, जसं ह्या सगळ्यांना वाटतं, जे बघतात त्यांना वाटतं कुणाचेच फोन उचलू नये, नाही. कुणालाच रिप्लाय करू नये. कितीदा असं होतं की खूप मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत ज्यांना मला ऍक्च्युली फोन करून खूप दिवसांपासून खूप बोलायचं आहे, पण जस्ट टू गॅदर युअर सेल्फ ह्या शेड्यूलमधनं, मेंटली युअर समवेअर एल्स, फिजिकली युअर समवेअर एल्स, ॲक्च्युली तुम्हाला करायचं ते युअर समवेअर एल्स, ह्या सगळ्यामधनं स्वतःला गॅदर करून तो फोन कॉल करणं किंवा टू मेक दॅट पर्सन फील की व्हॉट आय रिअली मिस यू, पण आय एम सॉरी, मला हे सगळं नाही जमवता येते. ती इतकी तारेवरची कसरत झाली आहे. आणि आता आय हॅव कम टू टर्म्स विथ दिस जयंती की ॲट अ पॉईंट ऑफ टाईम यू विल नॉट बी एबल टू प्लीज एव्हरीबडी. लाईक दिस यू आर नॉट अ पिझ्झा, त्याच्यामुळे यू आर नॉट गोइंग टू बी एबल टू मेक एव्हरीबडी हॅपी. सो मग जी लोकं आहेत जी तुम्हाला समजून घेणार आहेत की तुमच्या कुठल्याही शेड्यूलमधनं देर विल बी अ टाइम वेन शी विल कॉल, मला माहिती आहे तिचा फोन येणार एका पॉईंटला, देन यू जस्ट होल्ड ऑन टू देम. बिकॉज खरोखर आपण सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही आहोत सगळ्यांच्या. सो नाव आय हॅव स्टार्टेड प्रायोरिटायझिंग द फॅक्ट की हे नॉर्मल आहे, इट्स ओके टू नॉट बी ओके. सो ट्रू. या, आणि इट्स जस्ट फाईन, इट्स ओके. आणि ह्यामध्ये जर जयंतीला मी जर 3-4 महिने फोन केला नाही आणि ती मला समजून घेणार असेल, आता 4 महिन्यांनी माझा फोन येऊन हां काय आहे तुझं, कुठे होतीस तू, सो आय हॅव दोज पीपल इन माय लाईफ. करेक्ट करेक्ट. सो आय थिंक यू शुड जस्ट कीप देम क्लोज. कारण का आता ती स्ट्रगल करण्याचं फिजिकल वय पण राहिलेलं नाही आहे, दॅट यू आर जस्ट गोइंग टू ए थांब ना. यू कॅन नॉट मेक एव्हरीबडी वेट फॉर यू, राईट. सो त्या प्रवाहामध्ये जी लोक तुमच्याबरोबर थांबायला तयार आहेत, तुमच्याबरोबर स्लो डाऊन होऊन तुमच्या पेसनी तुमच्याबरोबर यायला तयार आहेत, आय थिंक दे आर द वन्स दॅट यू नीड टू होल्ड ऑन टू. सो श्रेया बुगडे पण रोज अशी नसते, पण आयड लाईक टू बी लाईक दॅट. मला एक रोज आपल्यामुळे आपण कुठेतरी गेलो आहे, माझी कोणाची तरी भेट झाली आहे आणि त्या माणसाचा दिवस बनला आहे. लाईक आय मेट हर फॉर कॉफी टुडे अँड वी रिअली हॅड अ ग्रेट टाईम. यार आता आम्ही 2-4 महिने भेटलो तरी चालणार आहे. किंवा मी कामानिमित्त कोणाला तरी भेटले आणि त्या दिवशी असं अरे आज श्रेया बुगडे आली होती यार, अँड मजा आली, आम्ही गप्पा मारल्या वगैरे. इट्स इनफ, यू डोंट हॅव टू पेंट द टाउन रेड एव्हरी डे. करेक्ट. त्याच्यामुळे हे जरी झालं तरी ठीक आहे. आणि वन थिंग जयंती, मी कायम सकाळी जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा एक गोष्ट मी करायचा प्रयत्न करते की शक्यतो माझ्या कुठल्या बोलण्या वागण्यामुळे कोणी हर्ट होऊ नये, जस्ट थ्रू द डे. आय थिंक जर ते मी अचीव करू शकले तर मी एक रात्री शांतपणे झोपू शकेन. इट्स जस्ट अबाउट दॅट. पण या श्रेया बुगडे इज ॲट मोस्ट ऑफ द डेज शी कॅन बी लो. आणि जसं मी तुला म्हटलं की रडले तर मी अगदीच म्हणजे आय कॅन क्राय द टॉप ऑफ अ हॅट. मला राग आला तरी मी रडते, मला वाईट वाटलं तरी मी रडते. सो माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं की राग आला तर तू रडतेस का, काय झालंय, लाईक कोणावर तरी रागवले किंवा कुठल्या तरी सिच्युएशनवरती रागवले तर द फर्स्ट रिॲक्शन इज स्टार्ट क्राईंग, विच इज. मला असं वाटतं ना श्रेया, 90% महिलांचा हाच प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा दिस इज हाऊ दे एक्सप्रेस. या, आणि वेंटिंग आउटचा हा माझा डिव्हाइस आहे, तू आता काहीच नाही करू शकत, तर तसं आहे. करेक्ट. श्रेया, एक वेगळा प्रश्न खरं तर मला तुला विचारायचा. आपल्या स्त्रियांमध्ये ना, महिलांमध्ये खूप एनर्जी असते आणि ही चॅनलाइज करणं खूप गरजेचं असतं. जसं माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये स्मिता तांबेनी खरं तर एक खूप ब्युटिफुली एक्सप्रेस केलं होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की आपल्या स्त्रियांमध्ये जी एनर्जी आहे ना, म्हणजे आपण एकीकडे मुलांना सांभाळतो, करिअर सांभाळतो, एकीकडे फॅमिली बघतो, बिझनेस सांभाळतो, ह्या सगळ्या म्हणजे हे एक स्पेशल गिफ्ट आहे आणि त्यामुळे ही एनर्जी जी आहे ती चॅनलाइज करणं खूप गरजेचं आहे, तिला एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण शांत बसलो, एका ठिकाणी बसलो तर कदाचित त्याचे खूप वेगळे परिणाम होऊ शकतात एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात. त्यामुळे मला याविषयी तुला विचारायचं आहे, कारण तूही आज एकीकडे फिल्म्स करतीये किंवा शोज करतीये किंवा एकीकडे तू तुझं हॉटेल इंडस्ट्री सुद्धा सांभाळतीयस. फक्त तुझ्या माझ्या बाबतीत नाही, मला असं वाटतं की रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा ज्या होम मेकर्स आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी पण ते लाईफ इझी नाही आहे. मुलं बाळं, स्वयंपाक, नवरा, सासू सासरे, नातेवाईक, घरातली कामं, बाहेरचं, सो इट्स अ लॉट. आणि मला वाटतं की हे सगळ्यांच्याच पुढ्यात वाढून ठेवलंय, ते फक्त वेगवेगळ्या रूपात वाढून ठेवलंय, तर ते तसंच आहे. कुठली तरी गोष्ट जसं मी तुला म्हटलं तसं की रोज आपल्याला यू डोंट हॅव टू गो आउट अँड पेंट द टाउन रेड, बट जे आपल्या वाटचं आहे ते टाइम मॅनेजमेंट करून ते एक्झिक्यूट करणं,
खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू वर्क हार्ड अँड वर्क स्मार्ट ॲट द सेम टाईम. गधा मेहनत करण्यात मी बिलीव्ह करत नाही, करेक्ट. बिकॉज त्याच्यातनं जर आउटपुट नसेल तर नुसतंच ते करण्यात काय पॉईंट अर्थ. नाही आहे. कुठल्या तरी गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन त्याच्यातनं असलं पाहिजे. ऑल्सो आय हॅव बीन समबडी सतत माझ्या रुटीनला पुश करणाऱ्या गोष्टी, ब्रेक करणाऱ्या गोष्टी मला करायला सतत आवडतं. म्हणजे अगेन किडा की एक रुटीन सेट झालाय ना, तर मग ते नाही. आता हे करून वेगळं. व्यवस्थित झोप मिळणार असेल तर ते नाही. ज्याने झोप मोड होणार आहे, ज्याने वा. व्यवस्थित झोप मिळणार नाहीये, सो तेच करायची सवय आता इतकी वर्ष झाली आहे. सो ऑन्टरप्रेनर आणि बिझनेस ऑफकोर्स दीज आर बिग वर्ड्स, पण आय एम जस्ट बिगनिंग. आणि तेच झालं होतं की खूप वर्ष, जसं मी तुला म्हटलं की अभिनेत्री म्हणून तर आता बालकलाकार मी असल्यापासून मी करेक्ट. करते. तर कुठेतरी लोक असं विचारत होते की आता काय, व्हॉट नेक्स्ट, म्हणजे हवाई उद्यानंतर काय, किंवा ऑब्व्हियसली तर तो एक मुद्दा होताच. सो आय सेड की ऍक्टिंग करिअरमध्ये तर ऑब्व्हियसली वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येत राहतील, कारण की तिथे मी स्वतःला एस्टॅब्लिश केलंय ऑलरेडी, दॅट्स करेक्ट. डन. तर मग दुसरं काय, सो ह्याच्यानंतरचं दुसरं पॅशन इज खाणं, अच्छा. जेवण, फूड. सो मी आणि माझे 2 पार्टनर्स, तर जेव्हाही आम्ही भेटायचो तर ऑब्व्हियसली आम्ही एकमेकांच्या घरी भेटतोय तर आई स्वयंपाक करते, माझी पार्टनर स्वयंपाक करते, मग अजून कोणतरी, अँड वी आर ओनली टॉकिंग अबाउट फूड, की फूड. आपलं जेवण कसं आणि मासे आणि अमकं आणि तमकं. मग एका पॉईंटला आम्हाला रिअलाइज झालं की आपण काय करतोय, वी आर जस्ट इटिंग अँड वेस्टिंग टाइम. वेस्टिंग टाइम म्हणण्यापेक्षा की ह्याच्यातनं काहीतरी निर्माण झालं पाहिजे ह्याच्यातनं. आणि त्यांच्या दोघांच्याही बिझनेस बॅकग्राऊंड आहेत, सो नॉट हॉस्पिटॅलिटी, पण दे आर फ्रॉम बिझनेस बॅकग्राऊंड. सो देन मी सेड की ह्याचाच उपयोग करून आता आपल्या पॅशनला बिझनेसमध्ये कन्वर्ट करायची वेळ झाली आहे. सो बोलणं खूप वर्ष होत होतं. फायनली लास्ट इयर आम्ही असं म्हटलं की आता बस, आता आपण हे करूया, इनफ ऑफ दिस. आणि देन द बिग फिश अँड कंपनी हॅपेंड. अर्थात तिथे माझा रोल हा कधीच इन टर्म्स ऑफ, इट वॉज ऑलवेज रिलेटेड टू हाऊ वी आर गोइंग टू मेक दिस अ ब्रँड अँड पुश इट इन अ वे. ऑल्सो क्वालिटी तर होतीच, कारण का तेच त्याचं मेन आहे. जेवण, रेस्टॉरंट म्हटल्यावरती सर्व्हिस अँड द क्वालिटी ऑफ युअर फूड, द टेस्ट ऑफ युअर फूड, ह्या 2च गोष्टी मेन असतात. बाकी सगळं अराउंड दॅट, सोशल मीडिया आणि प्रमोशन्स आणि हे सगळं होत राहतं. एका पॉईंटला ते थांबतं अँड पीपल ओनली, म्हणजे श्रेया बुगडेचं रेस्टॉरंट आहे की नाही हा सुरुवातीचा मुद्दा झाला. जोपर्यंत लोकांना ते रेस्टॉरंट एक्झिस्ट करतंय हे सांगण्यापुरतं ते होतं. आता पीपल कम देअर फॉर फूड, आता पीपल कम देअर फॉर द वाईब आणि द एक्सपिरियन्स. सो आय एम व्हेरी हॅपी. पण सुरुवातीच्या काळात येत असतील ना लोक, म्हणजे श्रेयाला भेटायला किंवा श्रेयासोबत सेल्फी काढायला, तो एक स्टारवाला एक अनुभव घ्यायला. या, कारण का प्रमोशन पण त्या दृष्टीने झालं होतं, वॉज अ लॉट ऑफ न्यूज अबाउट इट. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड नव्हती इतकी गर्दी झाली, लिटरली इतकं की आमच्या तोंडाला फेस आला. तर हाऊ आर वी गोइंग टू मॅनेज दिस. अगं आय नो युअर हजबंड इज अ शेफ आणि तुला माहितीये की ते किती कठीण असतं. तर ते आम्ही वेंट बझक, आम्हाला कळेच ना काय करायचं ते, कारण का असं वाटलं की येतील लोक, पण असं नाही होणार. पण ऑब्व्हियसली कारण माझ्यावरती सुद्धा लोकांनी इतकी वर्ष प्रेम केलेलं आहे, ते कन्वर्ट झालं. माझ्या व्हेंचरला पण त्यांनी इतकं प्रेम दिलं, त्याच्यामध्ये सगळे खूप प्रेमाने खूप लांबून येतात. आणि आय थिंक दॅट्स अ ग्रेट थिंग. हे सगळं मी कमवलंय. पैसे आणि प्रसिद्धी आणि हे सगळं तर ही सगळी नंतरची गोष्ट आहे. पण लोकांनी, म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, पनवेल, अशी सगळी लोक मुद्दामून येतात की आम्ही मुद्दामून तुमचं रेस्टॉरंट आहे म्हणून आलोय. आणि इट्स अ ग्रेट फिलिंग. कारण इतकं कोण करतं जयंती. आपण आपल्या लोकांना पण एक्सक्युजेस देत राहतो, पण ते निस्वार्थपणे मी तिथे भेटणार आहे नाही भेटणार आहे त्यांना काहीच माहिती नसतं, तरी सुद्धा ते येतात, बिकॉज दे जस्ट फील की आपण जाऊया, ते तिचं आहे म्हणून, राईट. सो दॅट वॉज ग्रेट. पण अर्थातच बिझनेस म्हटल्यानंतर त्याच्याबरोबरीने खूप कष्ट येतात, खूप स्ट्रेस येतो. तर सुरुवातीचे 5-6 महिने सगळे त्याच्यात गेले. अजूनही इट्स अ थँकलेस जॉब, त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी होत असतं आणि रोज देर इज अ न्यू चॅलेंज. पण व्हॉट इज लाईफ विदाउट इट, आय थिंक. एक्झॅक्टली. पण श्रेया, तर ग्लॅमर इंडस्ट्री नंतर आता फूड इंडस्ट्री, म्हणजे तुझं हॉटेल आहे, त्यामुळे तू एकीकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम करतेस, तू तुझं हॉटेलसुद्धा सांभाळतेस. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना कुठेतरी ना आपल्याला फिनान्शियल प्लॅनिंग या गोष्टीचंही भान असणं गरजेचं आहे. फ्युचरमध्ये कसं करायचं आहे, मग आता पुढचे आपण कॅल्क्युलेशन्स कसे करणार. तर श्रेया बोगडेला कधी इन्सिक्युरिटीज जाणवतात का, किंवा उद्या कसं होणार, मग मला काम मिळेल का, किंवा माझे फायनान्शियली ज्या कॅल्क्युलेशन्स आहेत त्या मी जुळवू शकेन का. तर ह्या गोष्टी तुला कधी त्रास देतात का. मला एक
ॲब्सोल्युटली ऑनेस्ट आन्सर हवं आहे. या ऑनेस्टली मला वाटतं जयंती सी बिकॉज आपण सगळ्यांनी एक लाईफ बनवून ठेवलंय राईट. वी हॅव EMIs टू पे अँड वी हॅव थिंग्स टू डू अँड वी हॅव बिल्स टू पे. त्याच्यामुळे हे तर सगळं नॉर्मल आहे. अभिनेत्री म्हणून ह्या गोष्टी और रादर आपल्या इंडस्ट्रीमध्ये बिकॉज देर इज नो सॅलरी पर से. तुमच्या अकाउंटमध्ये 1 तारखेला कन्फर्म एक चेक डिपॉझिट होणार आहे अशी आपली परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आय थिंक हा नोकरदार लोकांपेक्षा जास्त ऑन द एज प्रोफेशन आहे. पण खरं सांगायचं तर ना मी माझ्या गरजा इतक्या वाढवूनच ठेवलेल्या नाही आहेत की त्याचा मला स्ट्रेस यावा. सिरियसली म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडे सेईंग दिस. मी ना जयंती मी तसं बघायला गेलं तर मी खूप लो मेंटेनन्स आहे. हो तसं बघायला गेलं तर आय मीन सी लक्झरी इज वॉट. तुला अफोर्डेबल तुला जेव्हा ते असेल तेव्हा तू ते कर. अदरवाइज डोंट डू इट. Correct. आय हॅव नॉट मेड इट अ पार्ट ऑफ माय लाईफ की हे हवंच आहे. आय हॅव नॉट मेड इट अ नेसेसिटी बिकॉज लक्झरी कॅन नॉट बी नेसेसिटी. इज इफ यू आर गोइंग टू बी एबल टू अफोर्ड इट देन यू बाय इट और यू लिव्ह लाईक दॅट. पण एक डेफिनेटली एक सर्टन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑल्सो बिकॉज आय कम ऑल्सो फ्रॉम अ व्हेरी कम्फर्टेबल बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे एक सर्टन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग माझ्या आईबाबांनी मला दिलंच होतं. करेक्ट. तर ते अजून एक लेवल प्रॉब्ली थोडंसं वर गेलं असेल आत्ता बिकॉज ऑफ वॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड. बट दॅट्स अबाउट इट. मला ॲब्सोल्युटली मी तुला म्हटलं माझ्या गरजाच इतक्या नाही आहेत की उद्या जर हे सगळं नसेल ना जयंती तरी सुद्धा आय एम गोइंग टू बी ओके. एकदम ऑनेस्ट कन्फेशन. अँड पीपल हू नो मी दे नो दिस इज ट्रू. वाव. की मला खरोखरच काही फरक नाही पडणार. आय विल बी रिअली ओके विथ इट. नाईस. कारण का मी तशीच आहे. इफ आय एम नॉट लाईक दिस तर तुला माहिती आहे की ही इंडस्ट्री इतकी डिमांडिंग आहे आणि इतकं सोनेरी रुपेरी चंदेरी हे जग आहे की यू आर गोइंग टू बी कॅरीड अवे आणि त्याला वेळच नाही लागत. श्रेया म्हणजे इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला एक गोष्ट तर माहिती की तू तुझ्या आईच्या खूप जवळ आहेस आणि तुझं आणि आईचं एक वेगळं नातं आहे. पण मला ना तुझ्या या अपब्रिंकिंगबद्दल जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने आईने संस्कार केले, कशा पद्धतीने तू आज हा तुझा प्रवास गाठलेला आहेस. त्यात आईचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे आईचं आणि तुझं नातं आणि ऑल्सो आईकडून मिळालेली सगळ्यात बेस्ट ॲडवाईस काय होती? आई रोज मला सकाळी फोन करून ऍडवाइस देत असते बेस्ट. कारण का रोज आपल्या आयुष्यात काय ना माझं तर रोज काय ना काहीतरी होत असतं. सो एव्हरी डे शी विल गेट अप अँड माझ्या गुड मॉर्निंग मधनच तिला कळतं की आजचा सूर काय आहे दिवसातला. इतकं आमचं कनेक्शन आहे. इतकं कनेक्शन आहे. सो शी इज माय लाईफ कोच. शी इज माय गुरु. शी इज माय थेरपिस्ट. शी इज माय बेस्ट फ्रेंड. शी इज माय कॉफी फ्रेंड. शी इज माय शॉपिंग डेट. या शी इज माय मूवी डेट. शी इज माय टॅटू पार्टनर. लाईक या ऑल इन्क्लुसिव्ह एक पॅकेज देवानी मला दिलेलं आहे. सो लाईक आय सेड जयंती की कोणीतरी एक आपल्या आयुष्यात असं लागतं की त्यांना आपल्याला काहीच सांगायची गरज लागत नाही की बघ ना यार माझं काय हे चाललंय आणि आय एम लाईक दिस वगैरे. ते जस्ट नो एनर्जी. या जस्ट द वाईब मॅचेस दॅन. मी तुला म्हटलं की माझ्या सकाळच्या गुड मॉर्निंग मधनच तिला कळतं की आज नेमकी गाडी कुठल्या स्टेशनवरती थांबणार आहे जाऊन. सो शी टेक्स दॅट सीट इन माय लाईफ. आणि कोणीतरी आई नसेल तर कोणीतरी सगळ्यांच्या आयुष्यात असं हवं असं मला नेहमी वाटतं. बिकॉज इट जस्ट मेक्स यू क्रॉस माउंटन्स लाईक एनिथिंग. कारण का चॅलेंजेस आहेत, स्ट्रेस आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात टेन्शन्स आहेत. पण त्याच्या बरोबरीने हे सगळं करत एक मी तिला नेहमी असं म्हणते की यू आर नॉट नॉर्मल. कारण का प्रत्येक सिच्युएशनमध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा असू शकतो. सतत तुम्हाला एक मूड स्विंग्स आणि इनन्युमरेबल प्रॉब्लेम्स तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये सतत होत असतात आणि देन यू हॅव टू कट थ्रू लाईफ. तर मी तिला म्हणते की तू नॉर्मल नाही जे सतत एक सकारात्मक विचार वगैरे असं नाही होत. पण ती मला ते करायला लावते. लाईक आय रिमेंबर आता तर अर्थात त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात पण आता पण तर कधी कधी ना डेट्स क्लॅश होतात बघ की कुठेतरी एक दिली आणि मग तुझ्याच बरोबर आता ह्याच्या किती वेळा माझ्या झाल्या. तर मला त्याचा इतका स्ट्रेस येतो की तिकडे जायचं आणि तिथे पोचायचं पण त्यांनी 4 वाजता बोलवलं आणि ह्यानी सोडलं नाही तर वगैरे ह्या लेवलमध्ये. तर ती मला मी म्हटलं मम्मा मला नाही होणार आहे. म्हटलं इतक्या ट्रॅफिकमध्ये तर मी तिथे नाहीच पोहोचू शकत आणि तिकडनं अजून पुण्याला वगैरे हे नाही होणार आहे. पण आता ती डेट दिली आता मी काय करू वगैरे. तर त्याच्यात ही खूप बेसिक गोष्ट आहे. पण त्याच्यात ती म्हणते होईल मी तुला सांगते बघ हे सगळं व्यवस्थित होईल. बरं तिच्या डोक्यात काय प्लॅन असतो मला माहित नाही कारण माझा प्लॅन हाच असतो. ती घरी बसून मला सांगते ते होईल. आता तू मला पुण्यातनं तुझं ते झालं ना कार्यक्रम की रात्री तू फोन मला करून सांगशील की मम्मा ते सगळं व्यवस्थित झालं आणि सगळं मॅनेज झालं. आणि ते ऍक्च्युली तसं होतं पण
पण वेन शी सेज दिस, जेव्हा ती हे बोलते तेव्हा मला असं वाटतं की बरं ठीक आहे, ओके बाय. कारण आता मी काय बोलू, शी कीप्स टेलिंग की ते होईल, तू टेन्शन नको घेऊस, ते सगळं बरोबर होईल, मी तुला सांगते वगैरे. सो सपोज जयंती, आणि जयंतीला आज संध्याकाळी पुण्याला जायचं आहे, दुपारी तिचा डोंबिवलीत कार्यक्रम आहे, आणि सकाळी कांदिवलीमध्ये तिचा एक इंटरव्ह्यू आहे. आणि आता ह्या तिन्ही ओकेजनसाठी जयंतीला 3 वेगळे वेगळे आउटफिट्स हवेत, इन्क्लुडिंग ॲक्सेसरीज. ठीक आहे. आणि मम्मा इज सिटिंग इन अनदर स्टेट. सपोज इज इन दिल्ली विथ माय सिस्टर, जसं आता परवा पण झालं. तर जयंतीला तिन्ही ओकेजनसाठी लागणारे कपडे, त्याच्यावरचे दागिने, त्याच्यावरचे XYZ हे तिच्यापर्यंत पोस्ट केलं जातं SOS सिच्युएशनमध्ये. सो शी इज लाईक लिटरली, आय डोंट नो, ते असं विमेन्स डेच्या दिवशी असे खूप हातवाले वगैरे हे येतात बघ फॉरवर्ड्स आपल्याला, की एक बाई आहे आणि तिला खूप सगळे हात आहेत. ती तशीच आहे. लाईक आय सी, ती समोर आली की मला दिसतं की तिला खूप सारे हात आहेत अँड शी कॅन जस्ट डू दॅट. लाईक सो हे जे सगळं माझ्यामध्ये आहे ना, ते तिच्यामुळे आहे. थोडंसं जरी 1% जरी तिच्यातलं, तरी बऱ्याच गोष्टी आहेत माझ्यामध्ये तिच्यासारख्या, असं तीच म्हणते. फक्त ती म्हणते की माझी जी हेल्थकडे निग्लेक्ट करण्याची एक सवय आहे, ती फक्त तू घेऊ नकोस, जी ही मी घेतली आहे. त्याच्यामुळे ती मला सतत ते सांगते की ती तू घेऊ नकोस, बाकी एव्हरीथिंग इज फाईन. सो या, आय थिंक माझा सगळा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे ती आहे. आणि ती तशी आहे कारण का माझे बाबा एका विशिष्ट कॅरेक्टरचे आहेत. येस, सो हे कनेक्शन आहे. त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही कारण का तेच खूप बोलत नाहीत. सतत एक सायलेंट फोर्स की माझ्या मुलांचं कसं सगळं छान व्हावं, ते सतत शांतपणे एक आशीर्वाद देत राहणं. त्यांच्या सगळ्या न्यूज, अजून सुद्धा माझं कुठल्याही पेपरमध्ये काही आलं जयंती, तर ते आधी तर त्या न्यूजपेपर स्टँडवरती जायचे सुरुवातीला, आणि सगळे पेपर घेऊन यायचे तिथले सगळे. आमच्या घरी रद्दी असायची, म्हणजे अशी लिटरली एक त्याच पेपरांची रद्दी खूप सारी. तर मी बाबाने का म्हणलं, बाबा तुम्ही सगळे पेपर नका आणू, मग लोक कसं वाचणार माझं आलंय ते, कारण का त्या स्टँडवरचं तुम्ही सगळं आणलंय. मग हळूहळू आईने त्यांना सांगितलं की तू एकच पेपर घेऊन ये, आणि त्याचं कटिंग करून अजूनही ते लॅमिनेट. बाकीचे पेपर्स काय करायचे, सगळे ठेवायचे. ते ठेवलेले होते अनेक वर्ष, अजून पण आहेत. आता मी घराचं रेनोव्हेशन झालं तेव्हा त्यांना सांगितलं की ऐका ना, आता हे सगळं जाऊ द्या, ते पेपर जुने झालेत अगं, रद्दीतले 10 वर्षांपूर्वीचे असे वेगळे वेगळे. सो आता त्यांना काही वर्षांपूर्वी त्यांना एक आयडिया आली की आपण एक ह्याचं कात्रण करूया आणि ते कटिंग आपण लॅमिनेट करून ते प्रिझर्व करूया. सो माझं एकदम पहिल्यांदा जेव्हा माझा पेपरात फोटो आला होता आणि काहीतरी आर्टिकल आलं होतं, तेव्हापासून ते अगदी परवापर्यंतचं त्याची कात्रणं आणि लॅमिनेशन आहे. अच्छा. सो त्याचं इतकं कौतुक आहे, त्याचं इतकं सगळं आहे की मम्मा माझ्याशी बोलत असताना ते बाजूने ऐकत असतात. म्हणजे ते फोन मला दे असं बोलत पण नाहीत. सो मी काहीतरी सांगते की आज ह्या अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे, आज मला तिथे इंटरव्ह्यूला बोलवलं आहे, परवा तिथे बोलवलं. सो ते असं बाजूने ऐकत असतात की अच्छा कुठे चाललाय तो. सो आमच्या घरी मला आणि माझ्या बहिणीला ते अरे तुरे मध्ये, म्हणजे ते आम्हाला मुलगा असल्यासारखं. अच्छा. लाईक ही कॉल्स, आमची घरातली नावं छोट्या आणि मोठ्या आहेत. अच्छा. तो मोठ्या कुठे गेलाय, छोट्या कधी येणार आहे. सो दॅट्स हाऊ ही टॉक्स. तर तो अच्छा तो चाललाय का इंटरव्ह्यूला आता. अच्छा. सो असं बाजूनी ते ऐकत असतात. सो आय थिंक इट्स अ ग्रेट, त्यांची एक ग्रेट टीम आहे दोघांची, आणि ती टीम इतकी स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही दोघी कदाचित अशा आहोत. तो सगळा जो फोर्स लागतं आपल्याला, जे सगळं फाउंडेशन लागतं, आपण म्हणतो ना की जेव्हा एखादं मिसाईल सोडलं जातं तेव्हा ते जेव्हा सुटतं तेव्हा आपण खालनं बघतो की एक लिटरली कसा आगडोम उसळतो, आणि दॅट्स द फोर्स दॅट इट गेट्स. ते सगळं त्या मीटरमध्ये नसेल तर ते इट विल नॉट टेक ऑफ. इट्स जस्ट लाईक दॅट. क्या बात आहे. म्हणजे मला बाबांची ही साईड माहीत नव्हती जी आज कळली. म्हणजे जयंती, मी तुला सांगते की म्हणजे माझे वडील आहेत म्हणून नाही, ते तुझे वडील असते तरी मी असं म्हटलं असतं की जयंतीच्या वडिलांसारखे व्यक्ती नाही आहे आता, असं मी बोलले असते. इज बिकॉज जनरली आपण कोणाविषयी आपल्याला काय म्हणजे काय माणूस आहे वगैरे असं आपण बोलतो ना की तीच आहे, ह्याला काय काही नालायकपण आहे वगैरे असं आपण बोलू. ते लिटरली असं अर्ध्या शब्दांनी पण कोणाविषयी बोलत नाहीत. हो की कोणाची पाठफिरी. मग ते कायम मम्मा म्हणते तू कायम ऑपोजिशन पार्टीमध्ये असतोस, कारण जाऊ दे त्याचं काहीतरी असेल आता, तिचं काहीतरी. सो ही विल बी ऑन दी अदर साईड. मग तुमची बाजू नाही घेत ते, त्या समोर त्याची बाजू घेतात, ज्याला माहीत पण नसतं की हा माणूस आपली बाजू घेऊन अनेक वर्ष आपल्या बाजूने बोलतोय. सो ही इज लाईक दॅट.
तर लिटरली आम्ही त्यांना त्यांच्या ओळखीचे पण सगळेजण त्यांना देव माणूस म्हणतात. लाईक ही इज जस्ट लाईक दॅट. त्यांना खूप नाटकं बघायला आवडतात. खूप छोटे छोटे कार्यक्रम मुंबईमध्ये असतात. आपण बघतो की छोटे छोटे त्यांच्या ॲड्स येतात गाण्यांचे, कवितांचे, शेरो शायरी, ते सगळं ते जाऊन बघतात. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आणि जस्ट आपण म्हणतो ना की एक मी आहे, तुमचं चालू देत सगळं छान. आपण हॉटेल इंडस्ट्रीबाबत बोलतोय श्रेया, आणि मला माहिती की तू खूप फूडी आहेस. तर अशा काही गोष्टी आहेत का, असे काही फूड आयटम्स आहेत का की जे तुला प्रचंड आवडतात आणि ज्यामुळे श्रेया बुगडे खुश होते, अशा काही गोष्टी? मला आय लाईक टू ट्राय डिफरंट क्युझिन. सगळीकडे गेल्यावरती तिथलं तिथलं लोकल फूड मला खायला खूप आवडतं. पण मी मुळातली कोकणातली असल्यामुळे माशाचं सार, भात, मासे, मटण हे माझं एकदमच म्हणजे एनी गिवन टाइम ना जयंती, लाईक लिटरली इट्स माय सोल फूड. मी कुठल्याही मूडमध्ये असले तरी हे मी कधीही जेवू शकते. लाईक लिटरली बारबीर नाही ना पाळत तू? नाही, वार मी पाळते. फक्त अच्छा. मंगळवार मी पाळते, कारण का अच्छा. मी गणपतीची खूप मोठी भक्त आहे. त्याच्यामुळे मी मंगळवार पाळते. बाकी मी सगळ्या वारी सगळं खाऊ शकते. पण आय थिंक मासे हा खूपच वीक पॉइंट आहे. आणि घरात काय मी स्वतः स्वयंपाक करत नाही, ते तर सगळ्या आता जगाला माहितीच आहे की मला आय कांट कुक ॲट ऑल. पण अगदीच जर वेळ आली तर उपाशी नाही मरणार लोक. पण काहीतरी मी जुगाड करीन, जसं मी पॅन्डेमिकमध्ये केलाच होता लॉकडाऊनमध्ये. त्याच्यामुळे तो जुगाड होऊ शकतो. केलेलं वाईट नाही बनत, पण जनरली करण्याचीच वेळ फार मी टाळते मग ठीक की आहे. ते शक्यतो ते होऊ नये. पण मग तुझ्या रेस्टॉरंटमध्ये तुझं काहीच म्हणजे तसं नाही, इन्व्हॉल्वमेंट कसं आहे की टेस्टिंगच्या वेळेला आपल्याला ते कळतं की सगळ्यात उत्तम काय आहे. हां. त्याच्यामुळे ते फार इम्पॉर्टंट होतं की मला स्वयंपाक करता येत नसला तरी हा स्वयंपाक उत्तम आहे हे कळतं. विच इज व्हॉट वॉज एक्सपेक्टेड आउट ऑफ मी. माझे सुरू त्या काळामध्ये वजन इतकं वाढलं बिकॉज रोज टेस्टिंग सगळं मेन्यूवरचं वी वर ट्राईंग. त्याच्यामुळे ते आता माझी ती हौस भागली आहे. पण तरी सुद्धा मासे म्हटलं की मला सो दॅट्स माय फेवरेट क्यूज. मला असं वाटतं की कोकणातनं आलेलं कोणालाही तू विचारलंस तरी ते म्हणतील की मासे हा अगदी जीवाभावाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते आणि काय आहे की आता नवरा आणि घरचे सगळेच खातात, त्याच्यामुळे तो पण इश्यू येत नाही की घरी खाता येत नाही वगैरे, असं काही होत नाही. एक तब्येतीमध्ये सगळे व्यवस्थित इतकं की त्याच्यानंतर झोपायचीच वेळ येते इतक्या लेवलवरती. पण माझं ॲपेटाईट कमी आहे ऑब्व्हियसली, नॉट बिकॉज ऑफ काय डाएट वगैरे. असं बेसिक मला आवडणाऱ्या गोष्टी पण मी तितक्याच क्वांटिटीमध्ये खाते आणि न आवडणाऱ्या सुद्धा. पण या गो टू फूड इज ऑलवेज मासे. आणि आता तू मगाशी बोलताना बोललीस की तू बाप्पा भक्त आहेस, आणि मला असं कळलंय की तुझी बरीच कामं ही मंगळवारी होतात. तर त्याबाबत? मला खूप विलक्षण अनुभव आलेले आहेत इन टर्म्स ऑफ गणपती. आणि एका पॉइंटला असं होतं की माझ्या घरी सगळेच कायम रिलिजियस, म्हणजे ऑब्व्हियसली आपण देवळात जातो, आपण पूजा करतो, आपण देवामध्ये मानतो आणि ऑल ऑफ दॅट. तर असं नाही की खूप उपास तापास आणि आपण खूप पोथ्या वाचतोय आणि काहीतरी, असं नाही. पण एक मनामध्ये आपण कायम एक श्रद्धा असते. आपण देवळात जातो, आपण ह्या गोष्टी करतो. पण गणपतीच्या बाबतीत एक असा कोइन्सिडन्स आहे जयंती, दॅट्स ऑल्सो द रिझन वाय मी मंगळवारी नॉनव्हेज अजिबात खात नाही, इज बिकॉज माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक चांगली ऑपॉर्च्युनिटी ही मंगळवारीच येते. 10 वर्ष हवायुद्धाचं शूट मंगळवारी आहे. देर इज नो रिझन हे असं असावं, पण देर इज ऑल्सो ऑल द रिझन की ते तसं असावं. आणि आता पण असं होतं की कुठल्याही नवीन गोष्टीसाठी मला फोन आला किंवा काय आलं, साधारणपणे मंगळवारी येणारी कामं मी नाही म्हणत नाही साधारण, कारण का मला असं वाटतं की इट्स प्लॅन्ड ऑलरेडी. आणि बऱ्याच असं होतं की ते आलं आणि मग मी फोन ठेवला आणि अरे वा, दिस इज द न्यू थिंग दॅट आय एम डुईंग, आणि ते वर्कआउट होत आहे वगैरे. आणि मग एकदम मला असं आदळासाने जाणवतो की आज मंगळवार आहे, आज पण मंगळवार आहे. आज पण मंगळवार आहे. सी, आय टोल्ड यू. सो इट्स प्रत्येक नवीन गोष्ट माझ्या आयुष्यात बऱ्याचदा 99% मंगळवारी होते. सो तसं बघायला गेलं तर हा माझा पहिला पॉडकास्ट टाईप असेल. सो सी, त्याच्यामुळे असे खूप छोटे छोटे अनुभव आहेत ज्यांनी सगळं आयुष्य मोठं झालंय, छान झालंय, सुंदर झालंय, इज बिकॉज ते तसं होतं. आणि मला वाटतं की
तुम्ही देवामध्ये मानू नका, तुम्ही कुठल्या तरी एका फोर्समध्ये खरंय. फोकस करा, तिथे स्वतःची श्रद्धा ठेवा. मग ते अगदी काहीही असू शकतं. इट कुड बी बुक्स, इट कुड बी कुकिंग, इट कुड बी फूड, की त्याच्यात माझी श्रद्धा आहे. ती जेव्हा मी करते ना, तर माझं सगळं एकत्र येतं. आय एम इन वन प्लेस. तसं मी लोकांना सांगेन, कारण का बरीच जण रिलिजियस नसतात. सो इट्स फाईन. तुम्हाला प्रत्येक वेळेला देवामध्ये मानलं पाहिजे असं नाही. म्हणजे मी मानते म्हणून तुम्ही माना असं नाहीये. पण कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये स्वतःची श्रद्धा ठेवा, फेथ ठेवा असं. श्रेया, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 12-12 तास सेटवर काम करावं लागतं. त्याचसोबत तू ही हॉटेल इंडस्ट्रीसुद्धा सांभाळतेस, घरच्यांना सांभाळावं लागतं आणि एकूणच ग्लॅमर इंडस्ट्री असल्यामुळे हेल्थची काळजी कशी घेतेस? म्हणजे तुझ्या आईनेही तुला म्हटलंय की हेल्थची काळजी घेत राहा. तर श्रेया बुगडे हेल्थची काळजी कशी घेते? थोडासा जिभेवरती ताबा इज बिकॉज ऑब्व्हियसली आपले वर्क शेड्यूल्स पण असे असतात, झोपा नीट होत नाहीत, पॅकअप वेळेत होत नाही आणि दिवसभर आपण घराच्या बाहेर असतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात मी कंट्रोल करते. दुसरी गोष्ट म्हणजे मी व्यायामाच्या बाबतीत थोडा कंटाळा करते. तर ते तुम्ही करू नका. तुम्ही करा व्यायाम. थोडंसं लिथार्जिक आहे मी, इज बिकॉज थोडंसं काय आपण म्हणू की शरीरयष्टी तशी त्या बाजूला नसल्यामुळे कॉन्शियसली ते एफर्ट्स मी घेत नाही. जिमचे किंवा रेग्युलरली योगा करण्याचे मी प्रयत्न करते, पण ते रेग्युलरली होत नाही माझ्याच्यानी. थोडीशी त्या बाबतीत लेट बॅक आहे, जे मला सुधारायचं आहे. मी बरीच वर्ष म्हणते आणि आय वॉन्ट टू वर्क ऑन दॅट. त्याच्यामुळे ते. पण एक गोष्ट ज्यांनी माझी हेल्थ आपण म्हणू की और जनरली कोणाची हेल्थ चांगली राहू शकते, इज ट्राय टू फाइंड हॅपीनेस एव्हरी डे. मला असं वाटतं की रोज कुठल्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय ती गोष्ट तुम्ही रोज करा. ऑर फाइंड दॅट इन एव्हरी डे. म्हणजे आता मला रोज मासे खायला आवडतात म्हणून मी रोज मासे नाही खाऊ शकत उठून. पण एखादी अशी गोष्ट की ज्यांनी आज मजा आली, ठीक आहे, हे छान, वॉट एव्हर. मग इट कुड बी रिडिंग अ बुक, लिसनिंग टू अ सॉन्ग. कधी कधी असं होतं ना, खूप दिवसात पण आपण एक गाणं ऐकलेलं नसतं, असं होतं यार ते ऐकूया. ते जरी केलं ना तरी ते तुझी 15-20 मिनिटं अशी छान जातात. आय जस्ट फील की ट्राय अँड बी हॅपी. म्हणजे तुझा मगाचा प्रश्न होता की खरोखर आम्ही असे असतो प्रत्येक आयुष्यामध्ये रोजच्या, की रोजचा दिवस असे ये करून उठलोय तर नाही. बट वी कॅन ट्राय टू बी दॅट. करेक्ट. ट्राय टू बी हॅपी. तर साधारणपणे मी तेच करण्याचा प्रयत्न करते. आय ट्राय टू बी अराउंड पीपल हू मेक माय सोल हॅपी. सो आय डू दॅट. श्रेया, तुझा एक मोठा ऑडियन्स वर्ग हा महिलांचा आहे आणि खरं तर मला तुला हा प्रश्न मुद्दामून विचारायचा आहे, कारण तू स्वतः आता एक ऑन्टरप्रेनर झालेली आहेस, तू स्वतः एक बिझनेस वुमन झालेली आहेस. अनेक महिला आहेत ज्यांना स्वतःचं बिझनेस स्टार्ट करायचं, मग ते छोटं बिझनेस का असू नये. हल्ली स्टार्टअप्स सुरू केले जातात, मध्ये ज्वेलरी असो, साडी असो किंवा इतर काही बिझनेसेस. मला तुला खरं तर तुझ्याकडून हे सजेशन हवं आहे त्या सगळ्या महिलांसाठी. कारण काय होतं ना, आपण नेहमी स्वप्न पाहतो, स्वप्नांच्या मागे धावतो की आम्हाला हे करायचं, हे करायचं, हे करायचं, पण ते कुठेतरी करायचं राहून जातं, कारण कळतच नाही की सुरुवात कुठून करावी. आणि मे बी ती कन्सिस्टन्सी जी लागत असते ती आपण देऊ शकत नाही. आपण एक सुरुवात करतो आणि थांबतो, कारण ते चालत नाही. पण या मोमेंटला खरं तर तुझ्याकडून तुला काय सल्ला द्यावासा वाटतो या महिलांना त्याविषयी? मला असं वाटतं की कोणीच तुम्हाला सांगायला येणार नाही की तू हे कर आणि त्याच्यात तू खूप सक्सेसफुल होशील, किंवा कोणीच सतत तुला घरातनं खेचून बाहेर काढून ते करायला लावणार नाही. पीपल आर गोइंग टू बी लाईक, इफ यू वॉन्ट टू डू इट, यू डू इट. म्हणजे त्याच्यासाठी लागणारी मदत जर हवी असेल तर फार तर फार आम्ही करू, पण तुलाच उठून ते पाऊल घ्यायचंय, तुलाच रोज बाहेर पडून त्या गोष्टीसाठी मेहनत करायची आहे. सो ड्राईव्ह माझ्यात असला पाहिजे. 4 लोक मला सांगतात तू हे कर म्हणून मी ते करणं योग्य नाहीये. माझ्यात एक ड्राईव्ह आहे, माझ्यात ती धग आहे, आग आहे, ती रग आहे, म्हणून मला ते करायचंय. सो हे तुमच्यातच असलं पाहिजे आणि ट्राय टू फिगर दॅट आउट. रोजच्या दैनंदिन आयुष्यामधलं आयुष्य जगून कंटाळला असाल, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल, किंवा खूप वर्ष मला हे करायचंय, टुडे इज द डे. आज येते, उद्या नाहीच आहे, आजच आहे. कारण का उद्या येत राहणार आहे आणि ते कधीच होणार नाहीये. टुडे इज द डे. आजच तुला उठून ते पहिलं पाऊल घ्यायचं की कोणाला तरी फोन करायचा आहे त्याच्यासाठी, तर मग तो आज करायचा आहे. मे बी तो उचलणार नाही फोन, मग तू परत उद्या कर. करेक्ट. पण फोनच उद्या करणार म्हणालीस तर मग काहीच होणार नाही. मला वाटतं की इट्स नॉट इझी आणि काहीच इझी येत नाही. सक्सेस तर कधीच येत नाही.
पण प्रयत्न तर करू. करेक्ट. सो ती जी ड्राईव्ह आहे ना ती माझ्यात असली पाहिजे. आणि मला माहिती आहे की हे बोलणं खूप सोपं आहे, करणं कठीण आहे. पण एकदा प्रयत्न केला तर निदान ही तरी खंत राहणार नाही की मी प्रयत्नच केला नाही. मी केला यार, मला ते करायचं होतं, सो आय ट्राईड, पण ते नाही जमलं. निदान मी प्रयत्न केल्याचं तरी समाधान असेल. पुढे जाऊन काही वर्षांनी जेव्हा तब्येत साथ देणार नाही, शरीर देणार नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी साथ देणार नाहीत, तेव्हा यार मी ते करून बघायला हवं होतं यार, तेव्हा ते राहून गेलं. ते राहून गेलं नको व्हायला, म्हणून ते करा, असं माझं म्हणणं आहे. जाता जाता एक प्रश्न श्रेया, म्हणजे तू आतापर्यंत आयुष्यात खूप काही अचीव केलेलं आहेस, पण तरी तुझी अशी काही स्वप्न आहेत का जी तुला पूर्ण करायची आहेत? अशी काही स्वप्न जी तुला असं वाटतं यार हे अजून राहून गेलंय आणि हे मला पूर्ण करायचंच आहे? खरं तर नाही. खरं तर हे सगळं जे आत्ता करिअर आहे आणि जे सगळं आत्ता चाललंय, ह्याची पण स्वप्न मी नव्हतीच बघितली. कदाचित आई-बाबांनी बघितली असतील. मी नव्हती बघितली. पण हेच आहे की आत्ता जसं जसं आत्तापर्यंत मी काम करत आली आहे, तसंच वेगळं काम, चांगलं काम, मला आनंद देणारं, जे बघतायत त्यांना आनंद मिळवणारं असं काम मी सातत्याने इथून पुढे करत राहावं. मग त्याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट्स येतील, अनेक वेगळे व्हेंचर्स येतील. अभिनय क्षेत्र तर आहेच, पण त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या पण वेगळ्या येतील किंवा समथिंग कम्प्लिटली डिफरंट. तसंही मी खूप आयुष्य आत्तापर्यंत ॲज इट कम्स विथ द फ्लो इम्पल्सिव्हली जगली आहे जयंती. तर कधीच कुठल्या गोष्टी प्लॅन केल्या नव्हत्या आणि देवाच्या दयाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, लोकांच्या आशीर्वादाने नथिंग वेंट रॉंग. असं कधीच झालं नाही की अरे हे तर मला कधीच करायचं नव्हतं यार, मी अडकून पडले ह्याच्यामध्ये, असं कधीच झालं नाही. सो आय एम शुअर की इथनं पुढे सुद्धा ज्या गोष्टी डेस्टिनीने प्लॅन केल्या असतील ते तशाच होतील. स्वप्न म्हटलंच तर असं काय नाही, आय जस्ट वॉन्ट टू बी अन ॲक्टर ऑल माय लाईफ. मला हे आयुष्य इतकं आवडतं. आय फील इट्स अ ब्लेसिंग. हा मला देवाने दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे की मी एक अभिनेत्री म्हणून जगतेय. जन्माला आले असं मी म्हणणार नाही, कारण तेव्हा कोणालाच काही माहीत नव्हतं. पण अभिनेत्रीचं हे आयुष्य मी जगते एक ॲक्ट्रेस म्हणून. आणि इतके सगळे पैलू त्याला आहेत, इतकं प्रेम मिळतं, इतक्या लोकांना मी भेटले, ती माझी खरी मिळकत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांच्या सहवासात, त्यांच्या सानिध्यात त्यांना मी सतत भेटत राहावं, असंच काम मी सतत पुढे करत राहावं. खरं तर श्रेया, तुझी हीच गोष्ट सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करते. म्हणजे तू कायमच कंटेंट असतेस आणि तुझा हा जो आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की गो विथ द फ्लो, श्रेया बुगडेचा हा जो दृष्टिकोन आहे, मला वाटतं हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तू अनेकांना इन्स्पायरसुद्धा करतेस. थँक्यू श्रेया, थँक्यू सो मच. आज आयुष्याची जय या पॉडकास्टमध्ये तू सामील झालीस. ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आय थिंक मला असं म्हणण्यापेक्षा मी इन रिटर्न असं म्हणेन, जनरली असं होतं की जे इंटरव्ह्यू घेतात त्यांच्याविषयी लोक बोलत नाहीत, ज्यांचा घेतला जातो त्यांच्याविषयीच तो खूप बोलतो. पण तुलाही मी इतकी वर्ष बघते, तुझासुद्धा प्रवास मी इतकी जवळून बघितला आहे रादर. तर मला वाटतं की विमेन शुड लिफ्ट विमेन अप. आणि तुझंही तितकंच खूप खूप कौतुक आहे आणि तुझा खूप अभिमान आहे की तुझी 2-2 पिल्लं आहेत, तुझं घर आहे, त्याचबरोबर तुझे नवीन व्हेंचर्स आहेत. तू सुद्धा सतत काही ना काहीतरी नवीन करताना दिसतेस आणि धडपडणारीच लोकं मला खूप आवडतात. सो यू आर ऑल्सो वन ऑफ माय बिगेस्ट फेवरेट्स. तर असंच करत राहा अँड ऑल द बेस्ट टू यू. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू.